बेकायदा गर्भलिंग तपासणी करणारी टोळी जेरबंद। लोणी पोलीस व श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाची संयुक्त कारवाई। 24 लाखांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 मुख्य आरोपींसह एकूण 9 जणांना अटक केली आहे। ही कारवाई श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व लोणी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने केली। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कॅनॉल परिसरात सापळा रचण्यात आला। या ठिकाणी महिलांकडून प्रत्येकी 10,000 रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची माहिती होती। पोलिसांनी बनावट गरोदर महिलेला ग्राहक म्हणून पाठवून खात्री केली। तपासणी सुरू असल्याचे स्पष्ट होताच पथकाने घटनास्थळी छापा टाकला। यावेळी 2 खोल्यांच्या घरात आरोपी महिलांची सोनोग्राफी करून गर्भातील बाळाचे लिंग सांगत असल्याचे आढळून आले। या कारवाईत डॉक्टर राहुल आबासाहेब भनगे वय 34 राहणार भानस हिवरे तालुका नेवासा आणि अभिजित दिलीप भुसाळ वय 30 राहणार पिंपरी निर्मळ तालुका राहाता यांना ताब्यात घेण्यात आले। आरोपी डॉक्टर हा BAMS असून एजंट मार्फत गरोदर महिलांना येथे आणले जात होते। छाप्यात 8 गरोदर महिला आढळून आल्या असून त्या बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव आणि पुणे येथून आल्या होत्या। त्यांच्या वैद्यकीय तपासणीत त्या 3 ते 4 महिन्याच्या गरोदर असल्याचे निष्पन्न झाले। या धडक कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, 4 मोबाईल फोन, रोख रक्कम 59,000 रुपये, जेल, टिश्यू पेपर व इतर साहित्य, 3 4चाकी वाहने, स्विफ्ट, इर्टिगा, वॅगनार असा एकूण 24,09,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा 1994 तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात डॉक्टर व एजंटसह एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। समाजात अजूनही गर्भलिंग तपासणीसारख्या बेकायदा व अमानुष प्रथांचा अंधाधुंद वापर होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झालं आहे। अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणं आवश्यक असून नागरिकांनीही सजग राहून पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे। महासत्ता न्यूज, संगमनेर।